नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमएच एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आगामी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या दृष्टीने आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील अत्यंत महत्त्वाचे मागील वर्षाचे प्रश्न दॅट इज PYQ अभ्यासणार आहोत. आजचे हे जे PYQ आहे ते 21 नोव्हेंबर 2021 च्या पेपरमधील प्रश्नांचे PYQ आपण पाहत आहोत. तर हे जे PYQ असणार आहेत ते आपण केवळ उत्तरे न पाहता त्यामागील संकल्पनांचे सखोल विश्लेषण सुद्धा करणार आहोत, जेणेकरून परीक्षेत कसाही प्रश्न आला तरी तुमचा गोंधळ उडणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण सत्राला. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे. प्रश्न काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे, पहा. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा डॅश डॅश क्रिया घडते. ठीक आहे, तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, आत्मसातीकरण. स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतातील कॉन्जेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी यामधील हा अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. जेव्हा बालक त्याच्या सभोवतालच्या जगाचा अनुभव घेत असतो तेव्हा ते त्याच्या मेंदूत एक माहितीची चौकट म्हणून किंवा ज्याला आपण स्कीमा म्हणतो, ठीक आहे, स्कीमा तयार करते. या आधीच अस्तित्वात असलेल्या माहितीत किंवा विचार पद्धतीत जेव्हा नवीन अनुभव जसाच्या तसा समावून घेतला जातो ना, तेव्हा त्याला आत्मसातीकरण असिमिलेशन म्हणतात. परंतु जेव्हा नवीन अनुभवामुळे जुन्या माहितीत किंवा ज्ञानात बदल करावा लागतो तेव्हा त्याला काय म्हटले जाते, तर त्याला म्हणतात समावेशन, अकोमोडेशन. ठीक आहे, हा सूक्ष्म फरक परीक्षेत वारंवार विचारला गेलेला आहे. भावी शिक्षकांना मुलांची विचार प्रक्रिया कशी विकसित होते हे समजण्यासाठी या संज्ञा स्पष्ट असणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? ठीक आहे, भावनिक विकासाबाबत ऑप्शन्स पहा काय दिलेत. अर्थ समजूनच पाठांतर करतात. ऑप्शन 2 आहे, या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. ऑप्शन 3 आहे, नीती अनितीची जाणीव असते. आणि ऑप्शन 4 आहे, पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, नीती अनितीची जाणीव असते. किशोरावस्था म्हणजेच ॲडोलेसन्स ही मानवी विकासातील एक अत्यंत गुंतागुंतीची आणि वादळाची अवस्था मानली जाते. या वयात शारीरिक बदलांसोबतच मानसिक आणि भावनिक विकास झपाट्याने होत असतो. लॉरेन्स कोलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार या अवस्थेत मुले उत्तर सांकेतिक पातळीवर पोहोचू लागतात. त्यांना केवळ समाजाचे नियम पाळण्यापेक्षा काय चूक आणि काय बरोबर म्हणजेच नीती अनिती यामागचा तर्क समजायला लागतो. ते स्वतःची मूल्य प्रणाली म्हणजेच व्हॅल्यू सिस्टम विकसित करतात. त्यामुळे या वयातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत शिक्षकांनी केवळ अधिकारवाणीने न बोलता तर्कशुद्ध आणि मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधणे अध्यापन शास्त्राच्या दृष्टीने आवश्यक असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे. वृक्कस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रिनलिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 3, व्यक्ती अशक्त दिसते. आपल्या शरीरात मूत्रपिंडाच्या वर वृक्कस्थ ग्रंथी असतात, ॲड्रिनलिन ग्लँड्स, ज्यातून ॲड्रिनलिन नावाचा संप्रेरक स्रावत असतं. या संप्रेरकाला फाईट ऑर फ्लाइट म्हणजेच लळा किंवा पळ काढा हार्मोन म्हटले जाते. जेव्हा आपण संकटात किंवा ताणतणावात असतो तेव्हा हे संप्रेरक शरीरातील ऊर्जेची पातळी, हृदयाची धडधड आणि रक्तदाब वाढवून आपल्याला परिस्थितीचा सामना करण्यास तयार करते. जर या संप्रेरकाची कमतरता निर्माण झाली तर शरीराला आवश्यक असणारी त्वरित ऊर्जा मिळत नाही. परिणामी व्यक्ती सतत थकलेली, निरुत्साही, प्रेरणा नसलेली आणि शारीरिक दृष्ट्या
वीक म्हणजे अशक्त दिसू लागते, ज्याचा थेट परिणाम त्याच्या अध्ययनावर किंवा अध्ययन प्रक्रियेवर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? ठीक आहे, योग्य नाही. तर पहा या ठिकाणी वैशिष्ट्य काय दिले. ऑप्शन 1 आहे अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. ऑप्शन 2 आहे प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो. ऑप्शन 3 आहे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. आणि ऑप्शन 4 आहे अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न काय आहे, अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही म्हणजे कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. असते का सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे? तर अध्ययन ही एक सार्वत्रिक आणि निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी ती प्रत्येक प्रजातीसाठी समान नसते. या विधानातील सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते हा भाग पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. मानवासारख्या प्रगत प्राण्यामध्ये अध्ययन हे भाषा, तर्क, अमूर्त विचार आणि बोधात्मक प्रक्रियांवरती आधारित असते. या उलट इतर प्राण्यांमध्ये अध्ययन हे प्रामुख्याने प्रबळन, अभिसंधान किंवा त्याच्या जैविक जन्मजात प्रवृत्तीवर अवलंबून असते. शिक्षकांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की केवळ 2 वेगवेगळ्या प्राण्यांतच नाही तर वर्गातील 2 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची गती आणि पद्धती ही त्यांच्या बुद्धिमत्ता आणि परिसरानुसार भिन्न असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 गिलफर्ड. हा जो उत्तर आहे तो आयोगाच्या आन्सर की नुसार आहे पहा गिलफर्ड. बट काही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला याचं उत्तर मर्फी सुद्धा मिळू शकतो. ठीक आहे. बाल मानसशास्त्रात विविध मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या अध्ययनाच्या व्याख्यांवरती हमखास प्रश्न विचारला जातो. त्यासाठी या व्याख्या जे आहेत ते तोंडपाठ असणे आवश्यक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? विधान अ विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी. विधान ब प्रेरकाची तीव्रता कमी करावी. विधान क कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. आणि विधान ड वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 अ आणि क. जेव्हा आपण कोणतीही नवीन गोष्ट शिकत असतो तेव्हा प्रगतीचा आलेख सतत उंचावत नाही. काही काळानंतर प्रगती थांबल्यासारखी वाटते. या स्थिर अवस्थेला अध्ययनाची पठारावस्था म्हणतात. ही अवस्था थकवा, कंटाळा, प्रेरणेचा अभाव किंवा चुकीच्या पद्धतीमुळे येऊ शकते. ही अवस्था दूर करण्यासाठी शिक्षकाने केवळ शिक्षेचा वापर न करता विद्यार्थ्यांमध्ये नवीन अभिरुची कशी निर्माण होईल यावर भर दिला पाहिजे. तसेच शिकताना जर सुरुवातीलाच चुकीच्या सवयी लागल्या तर पठारावस्था लवकर येते, म्हणून त्या टाळल्या पाहिजेत. प्रेरक शक्ती कमी करणे किंवा एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे हे अवैज्ञानिक उपाय असल्याने पर्याय ब आणि ड चुकीचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मित्रांनो, फक्त YouTube वरती व्हिडिओ पाहून स्टडी करून चालणार नाही. तुम्हाला स्वतःला डीप स्टडी करावा लागेल आणि भरपूर सराव सुद्धा करावा लागेल. त्यासाठी तुमच्यासाठी 2 परफेक्ट रेफरन्स बुक्स आहेत पहा. प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 व टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 2 या दोन्ही पुस्तकांमध्ये आपल्या टीईटीचा संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर अधिक सरावासाठी या ठिकाणी आपल्याला प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित प्रश्नपत्रिका संग्रह सुद्धा आहे, ज्यामध्ये जवळजवळ 5000 प्रश्नांचा आपला सराव होतो. या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये आपल्याला टीईटीचे 2025 पासून ते 2013 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच आपला भरपूर PYQ स्टडी होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. म्हणजेच टीईटीची एकूण परिपूर्ण तयारी आपली प्राईम पब्लिकेशनच्या या संदर्भ ग्रंथातून होणार आहे. हे 3ही संदर्भ ग्रंथ जे आहेत ते
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्रज्ञ व त्यांनी दिलेल्या अध्ययनाच्या व्याख्या यांच्या जोड्या लावायच्या आहेत. हा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती क्लिअर दिसत असेल. शास्त्रज्ञ व त्यांनी दिलेल्या व्याख्या. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबरच कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी ऑप्शन्स काय दिलेत. ऑप्शन 1 आहे अध्ययनार्थाची वृत्ती बदलता येते. ऑप्शन 2 आहे अध्ययनार्थ्यांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते. ऑप्शन 3 आहे अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. आणि ऑप्शन 4 आहे अध्ययनार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3. अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. इव्हॉन पॅव्लॉव्ह यांचा अभिजात अभिसंधान आणि B.F. स्किनर यांचा साधक अभिसंधान हे सिद्धांताचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अभिसंधानाचा मुख्य उद्देशच प्राण्यांच्या किंवा मानवाच्या वर्तनात जाणीवपूर्वक आणि अपेक्षित बदल घडवून आणणे हा आहे. त्यामुळे वर्तनोपचार पद्धतीमध्ये मुलांच्या अकारण भीती घालवणे, वाईट सवय मोडणे आणि चांगल्या सवयी लावणे यासाठी अभिसंधान मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे चमत्कारिक वर्तनात बदल करणे अशक्य असते हे विधान अभिसंधानाच्या मूळ तत्वाला छेद देणारे असल्यामुळे ते या प्रक्रियेचे उदाहरण ठरू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2. विविधतेचा नियम. प्रत्येक सजीव स्वतःच्या प्रजातीसारखेच गुणधर्म पुढे नेतो, ज्याला साधर्म्याचा नियम म्हणतात. परंतु त्याच वेळी अनुवंशशास्त्राच्या विविधतेच्या नियमानुसार लॉ ऑफ व्हेरिएशन, काय म्हणतात त्याला, लॉ ऑफ व्हेरिएशन नुसार एकाच आई वडिलांची 2 अपत्ये तंतोतंत सारखी नसतात. त्यांच्यामध्ये जीन्सनुसार पुनर्रचनेमुळे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक स्वरूपाचे भेद निर्माण होतात. एकाच घरात वाढलेली 2 भावंडे स्वभावाने आणि बुद्धिमत्तेने पूर्णपणे वेगळी असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. विद्यार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. अ, ब, क, ड. थोडक्यात वरील सर्व. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार ज्ञान आणि आकलना पलीकडे जाऊन निर्मिती करणे हे उच्चस्तरीय उद्दिष्ट मानले जाते. मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना कल्पनाविष्काराची संधी देणे हे आधुनिक शिक्षण प्रणालीचे मुख्य ध्येय आहे. जेव्हा मुले मातीचे किल्ले बनवतात, वेगवेगळ्या भूमिका वठवून खेळतात, वाद्ये वाजवतात किंवा स्वतः तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतात, तेव्हा ते त्यांच्या अमूर्त विचारांना मूर्त रूप देत असतात. अशा उपक्रमांतून मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास होतो. यामुळे वरील सर्वच पर्याय अध्ययनार्थ्यासाठी पोषक आहेत. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला आजचा हा PYQ विश्लेषण सेशन कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर आजच्या या व्हिडिओमधून काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
त्याचसोबत नवनवीन अपडेट्ससाठी आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.